आजची कथा आहे नरकाचा शाप. ही कथा ऐकताना एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला कुणाचं प्रेम नको असेल तर नकार देणं गुन्हा नाही, पण काही लोकांसाठी नकार म्हणजे मृत्यूचा आदेश असतो. आदित्य गावाकडून शिक्षणासाठी शहरात आला तेव्हा त्याच्या आयुष्यात सगळ्यात मोठा धक्का होता तो म्हणजे माणसांची गर्दी आणि त्यातलं स्वतःचं अदृश्य अस्तित्व. गावात तो ओळखीचा होता, शांत, अभ्यासू, थोडासा अबोल पण दुर्लक्षित नाही. शहरात मात्र तो एक नंबर बनून राहिला होता. वर्गात बसलेला असताना तो उपस्थित असायचा पण जाणवायचा नाही, जणू एखादी सावली जिचं अस्तित्व प्रकाशातही अंधारासारखं होतं. आदित्य कॉलेजमध्ये फारसा कुणाच्या लक्षात न येणारा मुलगा होता. तो नेहमी शांत असायचा, कोणात मिक्स व्हायचा नाही. एकटं राहणं, मित्रांच्या गोंगाटात तो दिसायचा पण ऐकू यायचा नाही. त्याची चाल, त्याचं बसणं, त्याची नजर सगळंच जणू एखाद्या सावलीसारखं होतं. पण त्या सावलीला एकच गोष्ट स्पष्ट दिसायची, एकच चेहरा स्पष्ट जाणवायचा आणि ती म्हणजे अनुष्का. अनुष्का साधी होती, फार आकर्षक नाही, फार उठावदार नाही, पण तिच्या वागण्यात एक मोकळेपणा होता. ती लोकांशी सहज बोलायची, हसायची आणि समोरच्याला आपलंसं करून घ्यायची. आदित्यसाठी मात्र ती फक्त एक मुलगी नव्हती, ती त्याचं संपूर्ण जग होती. सुरुवातीला त्यालाही वाटलं की हे फक्त आकर्षण आहे, पण हळूहळू त्याचं लक्ष तिच्या प्रत्येक हालचालीकडे जायला लागलं. ती कोणाशी बोलते, कुणावर हसते, कुठे बसते, कुठल्या वेळी निघते, सगळं त्याच्या डोक्यात नोंदवलं जायचं. अनुष्का आदित्यला चांगला मित्र मानायची. तिला वाटायचा तो समजूतदार आहे, शांत आहे, विश्वास ठेवण्यासारखा आहे. ती त्याच्याशी मन मोकळं बोलायची. कॉलेजमधल्या अडचणी, घरच्या गोष्टी, भविष्याची भीती सगळं मनमोकळे विश्वासाने, हक्काने सांगायची. आदित्य मात्र त्या प्रत्येक शब्दामागे वेगळाच अर्थ शोधायचा. ती तू माझ्यासाठी खूप खास आहेस म्हणाली की त्याला वाटायचं ती स्वतःलाच त्याच्या आयुष्यात बांधून घेत आहे. तू नेहमी माझ्यासोबत राहा म्हणाली की त्याला वाटायचं तिला त्याच्याशिवाय कोणीच नको आहे. त्याच्या मनात प्रेम भावना उत्पन्न होऊ लागल्या. आदित्य गावाकडून आल्यामुळे तो कॉलेजच्या हॉस्टेलवरच राहत होता. रात्री सर्व झोपी गेल्यावर आदित्य अंधारात मिणमिणता दिवा लावून एका जुन्या वहीत काहीतरी लिहित असायचा. ती वही साधी नव्हती, ती त्याच्या डोक्यातल्या विचारांची कब्र होती. त्यात प्रेमाच्या कविता नव्हत्या, त्यात स्वप्न होती, त्यात फक्त अनुष्का होती. तिचं नाव, तिचे चेहरा हावभाव, तिच्या हालचाली आणि त्याच्या निष्कर्षांचे वाक्य. तो लिहायचा की ती त्याच्याकडे पाहते म्हणजे ती त्याला समजून घेते, ती त्याला टाळते म्हणजे ती घाबरते, आणि घाबरणं म्हणजे भावना असणं. ते प्रेम नव्हतं तर वेड होतं. वहीच्या शेवटच्या पानावर त्याने एक वाक्य वारंवार लिहिलं होतं, जर तिने मला नाकारलं तर मी तिला सोडणार नाही. असेच काही दिवस गेले. आदित्य व अनुष्काला वाचनाची प्रचंड आवड, त्यामुळे कॉलेजच्या ग्रंथालयात पुस्तक वाचत बसले होते. अनुष्का पुस्तकं वाचण्यात रमून गेली होती, पण आदित्य मात्र तिच्याकडे बघत वेगळेच विचार करत होता. पुस्तकं वाचता वाचता कसा वेळ गेला व संध्याकाळ झाली हे तिला समजलंच नाही. जेव्हा ती भानावर आली तेव्हा ती पटकन बोलली, निघायला हवं. तसं आदित्यची तंद्री तुटली व दोघे ग्रंथालयामधून निघाले. आदित्यने अचानक अनुष्काचा हात पकडला व तिला थांबवलं. परिसर शांत होता. अनुष्काची हृदयाची धडधड वाढली. हे काय करतोय? अनुष्का जरा गोंधळून बोलली. ढगांनी आकाश भरलेलं होतं. त्याचा आवाज थरथरत होता, पण त्याच्या डोळ्यात विचित्र ठामपणा होता. त्याने तिला सांगितलं की तो तिच्यावर प्रेम करतो. अनुष्का गोंधळली. तिला हे अपेक्षित नव्हतं. तिने काही क्षण शांत राहून मग स्पष्टपणे सांगितलं की ती त्याला फक्त मित्र म्हणूनच पाहते. तिला वाटलं की प्रामाणिकपणा हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. तिचं मन तिला सांगत होतं की कोणाच्या प्रेमभावना
खोटं बोलून दुखवायच्या नाहीत. आदित्य त्या क्षणी रागावला नाही, तो ओरडला नाही, तो फक्त हसला आणि तिथून निघून गेला. ते हसण्यात मात्र काहीतरी विचित्र होतं. त्या रात्री त्याने वहीत लिहिलं की ती खोटं बोलते आहे, तिला भीती वाटते आहे आणि तोच एक आहे जो तिला सुरक्षित ठेवू शकतो. 2 दिवस आदित्य कॉलेजमध्ये गेलाच नाही. अनुष्का मनात विचार करत होती की आदित्य ठीक असेल ना, आणि त्याच क्षणी बातमी कानावर येते की आदित्यने जुन्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सगळे हादरले. अनुष्काला तर धक्काच बसला. तिला खूप अपराधी वाटलं. तिच्या मनात सतत एकच विचार फिरत राहिला, माझ्या नकारामुळे हे घडलं. पण तिला माहिती नव्हतं की तो शेवट नव्हता. आदित्यच्या मृत्यूनंतर काही रात्री अनुष्काला अजिबात झोप लागत नव्हती. सतत तोच दिवस, ती बातमी आठवत होती. तिच्या खोलीत तिला अकारण थंडी अचानक जाणवू लागली होती. एके रात्री तिला कानाशी कुणीतरी कुजबुजल्यासारखं वाटलं. मी इथेच आहे. ती दचकून उठली. इकडे तिकडे घाबरतच नजर फिरवू लागली. खोलीत कोणीच नव्हतं. पण तो आवाज, भास होता का, तिला समजतच नव्हतं. अचानक फोनचा आवाज झाला. तिने पाहिलं तर वेळ होती बरोबर 12:07. स्क्रीनवर एक मेसेज होता, तू मला ओळखायला उशीर केलास. कोणी मेसेज केला हे तिला कळलंच नाही, कारण मेसेज तर होता पण नंबर नव्हता. हळूहळू विचित्र गोष्टी वाढत गेल्या. सकाळी आरशात पाहत ती आवरत होती. अचानक आपल्या मागे कोणीतरी उभं आहे असं तिला जाणवलं. तिने मागे वळून पाहिलं पण कोणीच नव्हतं. ती तशीच कॉलेजमध्ये गेली. ती संध्याकाळी हॉस्टेलवर आल्यावर आवरत होती. तेच खांद्यावर थंडगार स्पर्श जाणवला. तिचे पाय कापू लागले. मागे कोण आहे बघायची हिंमत होत नव्हती, कारण ती सोडून खोलीत कोणीच नव्हतं व दरवाजाला आतून कडी होती. तिने भीत भीत नजरेनेच मागे पाहिलं. कोणीच नव्हतं. आदित्य गेल्यापासून हा सर्व खेळ सुरू झाला होता. कधी कधी स्वतःच्या मागे कोणीतरी उभा असल्याचा भास व्हायचा. झोपेत गळ्याभोवती दाब जाणवायचा. एकदा आरशावर बोटांनी लिहिल्यासारखं दिसलं, ती येणार आहे. कानात कोणीतरी कुजबुजलं होतं. तशी ती भीतीने कापू लागली व घाबरून अनुष्काने कॉलेजच्या जुन्या कागदपत्रांचा पुरेपूर शोध घेतला. तिथे तिला उर्वशी नावाची मुलगी सापडली. 10 वर्षांपूर्वी याच हॉस्टेलमध्ये राहणारी. एकतर्फी प्रेमातून एका मुलाने तिला छतावरून ढकललं होतं. ते केस कधीच पूर्णपणे उघड झाला नव्हता. पैसे देऊन सर्व प्रकरण संपवलं होतं. अनुष्काला हळूहळू समजू लागलं की आदित्यने आत्महत्या केली नव्हती. त्याने उर्वशीच्या आत्म्याशी करार केला होता, स्वतःचं आयुष्य देऊन अनुष्काला मिळवण्यासाठी. पण आत्मे सौदे पाळत नाहीत, ते फक्त वापर करतात. काही दिवस गेले. अमावास्येच्या रात्री अनुष्का हॉस्टेलच्या छतावर गेली. तिथे तिला आदित्य दिसला. भीत भीत मन घट्ट करून ती पुढे जात होती, पण त्याच्या सावलीत एक स्त्री उभी होती. हे बघून अनुष्का हादरली. तिचं ते रूप पाहून हृदय धडधड करू लागले. पाय लटपट करत होते. तुटलेली मान, रिकामे डोळे. उर्वशी. अनुष्का बोबडी वळत बोलली, हो मीच, उर्वशी. मला आदित्य नको होता. मला फक्त नवीन शरीर हवं होतं. त्या क्षणी अनुष्काच्या शरीरात काहीतरी शिरलं. तिचं हसू बदललं. तिचे डोळे बदलले. पुढच्या दिवसापासून अनुष्का बदलली. ती कॉलेजला येत होती, पण ती आता ती नव्हती. तिच्या आत उर्वशी होती. मुली गायब होऊ लागल्या. आरशांवर एकच वाक्य दिसायचं, ती तयार होती. अनुष्काची मैत्रीण श्रेया हिला संशय आला. तिने एकदा अनुष्काला आरशासमोर स्वतःशी बोलताना पाहिलं. तिचा आवाज एक नव्हता, 2 विचित्र आवाज होते. शेवटी एका बाबाच्या मदतीने प्रयत्न करण्यात आला, पण उशीर झाला होता. हॉस्टेलमध्ये आग लागली आणि अनुष्काचा मृत्यू झाला असं सगळ्यांना वाटलं. पण त्या आगीत एकच गोष्ट जळाली नाही, तो आरसा. नंतर काव्या नावाची नवीन मुलगी कॉलेजमध्ये आली. तिला आरशात पाहायला आवडायचं.
आणि शाप पुढे चालू राहिला. कारण काही प्रेम प्रेम नसतं, ते वेड असतात आणि वेड कधीच मरत नाही. आज तो आरसा कुठे आहे कुणालाच माहीत नाही, पण जिथे नकार स्वीकारला जात नाही तिथे तो पुन्हा दिसतो आणि कुजबुजतो. मी अजूनही इथेच आहे. काही नकार हे फक्त शब्द नसतात, ते शाप बनतात. काही प्रेम प्रेम नसतात, ते वेड असतात. आणि जेव्हा वेड नकार सहन करू शकत नाही तेव्हा मृत्यूसुद्धा अपुरं ठरतं.